नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। म्हाडाच्या मुंबई मंडळाची 2640 घरांच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। या लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठी 30 मार्च 2026 पासून ही मुदत सुरुवात झाली असून यानंतर या लॉटरीला 3 वेळा मुदतवाढ दिल्यानंतर अखेरतः 28 मे 2026 रोजी या लॉटरीची अंतिमतः मुदत संपली आणि यानंतर ही लॉटरी आचारसंहितेच्या कचाट्यामध्ये अडकली। यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून लॉटरीची तारीख जाहीर करण्यात आली नाही, पण पहिली ड्राफ्ट यादी आणि अंतिमतः पात्र अर्जदारांची यादी कधी लागणार याची माहिती देण्यात आली आणि 16 जून 2026 रोजी दुपारी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून अंतिमतः पात्र अर्जदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली। तर ही अंतिमतः पात्र अर्जदारांची यादी कशी पाहायची, एकूण किती अर्जदार पात्र झालेले आहेत आणि एकूण किती अर्जदार हे अपात्र झालेले आहेत, तसेच या लॉटरीची सोडत कधी होणार आहे आणि त्यासाठी आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी जी सोडत काढण्यात आली होती, गेल्या आठवड्यामध्ये प्रारूप यादी ही जाहीर करण्यात आली होती, म्हणजे 10 जून 2026 रोजी। यानंतर यामध्ये काही हरकती असतील तर 2 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला होता आणि 16 जून 2026 रोजी अंतिमतः पात्र अर्जदारांची यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता आपण अंतिमतः पात्र अर्जदारांची यादी ही कशी पाहायची आणि एकूण किती अर्जदार पात्र झालेले आहेत आणि एकूण किती अर्जदार अपात्र झालेले आहेत त्याबद्दलची थोडक्यात माहिती घेऊया। सर्वात पहिल्यांदा गुगलवरती जाऊन housing.mahada.gov.in या संकेतस्थळावरती जायचं आहे। या संकेतस्थळावरती गेल्यानंतर हे जे मेन होम पेज आहे म्हाडा लॉटरीचं, यावरती आपण जाईल। यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा म्हाडाचं जे वेळापत्रक आहे किंवा ही मुंबई मंडळाची जी लॉटरी आहे ही कधी लागणार आहे किंवा याबद्दलची तारीख ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे का त्याबद्दलची माहिती घेऊया। त्या ठिकाणी मेनूमध्ये गेल्यानंतर होम, न्यूज, क्विक लिंक्स, हेल्प, सर्टिफिकेशन, त्यानंतर व्ह्यू लाईव्ह स्कीम्स यावरती क्लिक करायचं आहे। व्ह्यू लाईव्ह स्कीमवरती केल्यानंतर या ठिकाणी मुंबई यावरती क्लिक करायचं आहे आणि या चारपैकी कोणत्याही ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स यावरती क्लिक करायचं। या ठिकाणी आपल्याला दिसेल की अंतिमतः पात्र अर्जदाराची यादी ही लागलेली आहे, पण लॉटरी ड्रॉ आणि रिफंड स्टार्ट याबद्दलची काहीच माहिती देण्यात आलेली नाही आहे। यासाठी आपल्याला आणखी 9 दिवस वाट पाहावी लागणार आहे, कारण 25 जून 2026 हा शेवटचा आचारसंहिता दिवस असणार आहे। त्यामुळे त्याच दिवशी किंवा 26 जून 2026 रोजी आपल्याला याबद्दलचं काही ना काहीतरी अपडेट मिळेल किंवा ही पुढची सोडत कधी होणार आहे त्याबद्दलची माहिती नक्कीच कळेल। आता आपण अंतिमतः पात्र अर्जदारांची यादी कशी पाहायची आहे त्याच्यावरती जाऊया। या ठिकाणी यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जायचं आहे आणि पब्लिश्ड ॲप्लिकेशन्स यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर जसं म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 4 याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या, म्हणजे 4 योजनानुसार, तसं ही 2 नंबरची यादी, त्यानंतर 4 नंबरची यादी, 1 नंबरची आणि 3 नंबरची, असं ह्या 4 याद्या आहेत। यामध्ये ही जी पहिली जी यादी दिलेली आहे ही पुणे मंडळाची आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसेल की पुणे। आता आपण ही DCPR 33/5 ही 2 नंबरची जी यादी आहे यामध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसेल की फायनल लिस्ट पब्लिश्ड ही जी दिलेलं आहे या ठिकाणी दिलेलं आहे। आता आपण व्ह्यू ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन्स यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपण जी 2 नंबरची यादी आहे, म्हणजे अंडर DCPR 33/5 यामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे फायनल लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन्स, म्हणजे जे ॲप्लिकंट्स आहेत किंवा ॲप्लिकेशन्स आहेत ते अंतिमतः पात्र अर्जदार कोण आहेत त्याबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आता आपण या ठिकाणी सर्वात शेवटच्या पेजवरती गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसेल की या 2 नंबरचं जे आहे DCPR 33/5 या अंतर्गत एकूण 23,320 अर्जदार हे पात्र झालेले आहेत या लॉटरीसाठी। या ठिकाणी तुम्हाला दिसेल की 16/6/2026 दुपारी 15:26 म्हणजे 3:26 ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यानंतर आपण आता दुसऱ्या यादीकडे वळूया। यामध्ये जाईल तर आपल्याला 4 नंबरची जी यादी आहे, म्हणजे स्कॅटर्ड टेनेमेंट्स, म्हणजेच
वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या या सदनिका यामध्ये आपण व्ह्यू ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन्स यावरती क्लिक करायचं आहे. या MB 26/4 स्कॅटर्ड टेनमेंट्स फायनल लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन्स या ठिकाणी हे सर्व जे अंतिमतः पात्र अर्जदार आहेत त्यांची यादी दिलेली आहे. आणि आता आपण सर्वात शेवटच्या पेजवरती जाऊया. शेवटच्या पेजवरती गेल्यानंतर आपल्याला कळेल की यामध्ये 36,403 अर्जदार हे पात्र झालेले आहेत अंतिमतः, म्हणजे लॉटरीमध्ये भाग घेण्यासाठी किंवा जे यशस्वी अर्जदार झालेले आहेत. त्यानंतर आपण यादी क्रमांक 1 अंडर कन्स्ट्रक्शनची घरे आहेत त्यांची पात्र अर्जदारांची यादी काय आहे ती पाहून घेऊया. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला यानंतर ही 1 नंबरची यादी डाउनलोड झालेली आहे. यामध्ये अंडर कन्स्ट्रक्शन म्हणजे ही जी घरे आहेत अंडर कन्स्ट्रक्शन जी होती ती यांचा यामध्ये समावेश आहे. फायनल लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन्स यानंतर या ठिकाणी आपण असं खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला दिसेल, या ठिकाणी आपण सर्वात शेवटच्या पेजवरती गेल्यानंतर आपल्याला दिसेल की यामध्ये एकूण किती अर्जदार हे पात्र झालेले आहेत. तर यामध्ये या यादीमध्ये जी 1 नंबरची यादी आहे जी अंडर कन्स्ट्रक्शन जी घरे आहेत यामध्ये 13,174 अर्जदार हे या लॉटरीसाठी पात्र झालेले आहेत. आणि आता शेवटची जी यादी आहे यादी क्रमांक 3 DCPR 33/7 या अंतर्गत एकूण अंतिमतः पात्र अर्जदारांची यादी ही आता आपण ती पाहून घेऊया. अंतिमतः पात्र अर्जदारांची तिसरी यादी म्हणजे ती अंडर DCPR 33/7 फायनल लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन्स एकूण किती आहेत. आपण थोडंसं स्क्रोल केल्यानंतर किंवा शेवटच्या पेजवरती गेल्यानंतर आपल्याला कळेल की या ठिकाणी 2,230 अर्जदार हे जे DCPR 33/7 अंतर्गत जी घरे होती त्यामध्ये हे पात्र झालेले आहेत. त्यामुळे आता या सर्व अर्जदारांना आता लॉटरीची तारीख कधी जाहीर होते आणि या लॉटरीची सोडत कधी लागते याकडे यांचं लक्ष लागलेलं आहे. पण अशा प्रकारे या लॉटरीमध्ये एकूण अंतिमतः पात्र असलेले अर्जदार हे DCPR 33/7 अंतर्गत 2,230 अर्जदार. यानंतर अंडर कन्स्ट्रक्शनची जी घरे आहेत त्यासाठी 13,174 अर्जदार आणि वेगवेगळे विखुरलेल्या सदनिका यासाठी 36,403 अर्जदार आणि DCPR 33/5 या अंतर्गत 23,320 अर्जदार हे या लॉटरीसाठी पात्र झालेले आहेत. अशा प्रकारे एकूण 75,127 अर्जदार हे या लॉटरीसाठी पात्र झालेले आहेत आणि यापुढे लॉटरीची तारीख कधी जाहीर होणार याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे. आता आपण या लॉटरीमध्ये एकूण किती अर्जदार हे अपात्र झालेले आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया. त्यासाठी आपल्याला कोणत्याही या 4 ज्या याद्या लागलेल्या आहेत यापैकी कोणत्याही यादीच्या व्ह्यू रिजेक्टेड ॲप्लिकेशन्स यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डाउनलोड यावरती क्लिक करायचं आहे. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक परिपत्रक ओपन होईल. यामध्ये मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ मुंबई मंडळ ऑनलाईन सोडत 2026 अपात्र अर्जाची अंतिम यादी. मुंबई मंडळाची सोडत 2026साठी अपात्र अर्जदारांची अंतिम यादी खालीलप्रमाणे आहे. यामध्ये अर्जदाराचं नाव, ॲप्लिकेशन ID, कोणत्या कॅटेगरीमध्ये केला होता आणि कोणत्या योजनेअंतर्गत म्हणजे DCPR 33/5 स्कॅटर्ड, त्याच्यानंतर 33/5 स्कॅटर्ड टेनमेंट्स, त्याच्यानंतर अंडर कन्स्ट्रक्शन हे या ठिकाणी दिलेलं आहे आणि कोणत्या कारणास्तव हे अर्जदार अपात्र झालेले आहेत किंवा रिजेक्ट झाले आहेत म्हणजे डोमेसाईल डिस्क्रिपन्सी, इन्कम डिस्क्रिपन्सी अशा प्रकारचे हे वेगवेगळे रिमार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत. आणि यामध्ये आपण जर सर्वात शेवटच्या पेजवरती जाईल तर आपल्याला असं दिसेल की एकूण 247 अर्जदार हे या लॉटरीमध्ये अपात्र झालेले आहेत. अशा प्रकारचं हे 11 पानाचं हे रिजेक्टेड ॲप्लिकेशन्स किंवा रिजेक्टेड जे अर्जदार आहेत या लॉटरीमध्ये अपात्र ठरलेले आहेत त्यांची ही यादी म्हाडाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.